श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त महाराज की जय. श्री गुरुचरित्र अध्याय 11. श्री गणेशाय नमः. नामधारक म्हणे सिद्धासी पुढे अवतार झाले कैसी विस्तारोनियामासी सांगा स्वामी गुरु कृपामूर्ती. सिद्ध म्हणे एका वत्सा अवतार झाला श्रीपाद कैसा पूर्वी वृत्तांत एकीला कै ऐसा. कथा सांगितली विप्र स्त्रियेची शनी प्रदोषी सर्वेश्वराशी पूजित होती गुरु उपदेशी देह वासना असतात येसी. पंचत्व पावली तयवेळी झाला जन्म पुढे तिसी कारंजनगर उत्तर देशी वाजसनेय शाखेशी विप्रकुडी जन्मले जातक वर्तले ती येसी. नाम अंबा भवानी ऐसी आरोपिती स्नेहसी माता पिता परियसा. वर्धता माता पित्या गृही वाढली कन्या अतिस्नेही विवाह करती महोत्साही देती विप्रासी तेची ग्रामी शिवव्रती. असे तो ब्राह्मण नाम तया माधव जाण त्याशी दिली कन्यादान अतिप्रीती करुनिया. तया माधव विप्रा घरी शुभाचारे होती नारी वासना तिची पूर्वापरी. ईश्वर पूजा करीत असे पूजा करी ईश्वराशी दंपती उभय वर्ग एक मानसी. प्रदोष पूजा अतिहर्षी करीती भक्तिपूर्व सर मंदवारी त्रयोदशीशी पूजा करते अतिविशेषी. संवत्सरे झाली षोडशी अंतर्वतनी झाली का मास तृतीय पंचमेशी. उत्साह करीती अनेक हर्षी उत्तम डोहाळे होते ती अशी. ब्रह्मज्ञान बोलत असे ऐसे क्रमेता नवमासी. प्रसूत झाली शुभ दिवशी पुत्र झाला म्हणून हर्षी. निर्भर होती माता पिता जन्म होताची तो बाळका. ओंकार शब्द म्हणत असे अलौकिक पाहुणे झाले तटस्थ लोक अभिनव म्हणून तयवेळी. जात कर्म खरी तो ब्राह्मण विप्रासी देत दक्षिणादान. ज्योतिषी सांगती सुलक्षण लग्न सत्वर पाहुनिया. सांगती ज्योतिषी त्या द्विजसी मुहूर्त बर्वा असे विशेषी. कुमार होईल कारुण्य ऋषी गुरु होई सकळिका याचा अनुग्रह होईल ज्यासी. तो वंद्य होईल विश्वासी याचे वाक्य होईल प्रमाणेसी. चिंतामणी याचे कारण अष्टही सिद्धी याचे दारी. ओळंगतील निरंतरी नवनिधी याचे घरी राहती एक द्विजोत्तमा. न होती यासी गृहिणी सुत पूज्य होतील त्रिभुवनात. याची दर्शना मात्रे पतित पुनीत होतील प्रियसी. होईल हा अवतार पुरुषी आम्हा दिसत असे भरवशी. संदेह न धरावा मानसी म्हणून करती नमस्कार. सांगून गेले ब्राह्मण माता पिता आनंदघन. दृष्टी लागेल म्हणून निंबलोण ओवाळी ती वार्ता पाकली नगरात. अभिनव देखील म्हणत उपजता बाळ ओंकार जपत आश्चर्य म्हणती सकळ जन. नगर लोक इष्ट मित्र पाहावया येते विचित्र. दृष्टी लागेल म्हणून मात्र माता न दाखवी कवणासी. माया हे जनकजननी बाळाची दृष्टी लागेल म्हणून अंगारा लाविती मंत्रोनी. रक्षा बांधिती कृष्णा सुते परमात्मा अवतारे. दृष्टी केवी संचारे लौकिक धर्म चमत्कारे. माता पिता संरक्षिती वर्तता येणेपरी दिवसदा झालीवरी. नामकरण संस्कारी ठेविता झाला जनक द्विजोत्तम. शालग्रामदेव म्हणत जन्मनाम झाले प्रख्यात. नाम न हरे ऐसे म्हणत उच्चार केला. धर्मकर्मे ममत्व थोर बाळकावरी प्रतिपाळ करी प्रीती करी. माता म्हणत असे येरी न पुरे क्षीर बाळकाशी. पतीशी म्हणे तयवेळा स्तनी दूध थोडे बाळा. एखादी मिळवा का आबला स्तनपान द्यावया अथवा अनाजा अजा. एक आपुले स्तने न शमे भूक. एकोणी हासे बाळक स्पर्श करी स्तनासी सव्य करे. स्तनी स्पर्श होताची 32 धारा वाय क्षीर. वस्त्र भिजोनी विचित्र वाहो लागे. भूमीवरी विस्मय करती जनकजननी प्रकट न करती कौप्य गुणी. नमन करती बाळका चरणी माता होय खेळवी ती. पाळण्या घालूनी बाळकाशी वर्यत गाई अतिहर्षी. न राहे बाळका पाळण्यासी सदा खेळे महिवरी. वर्धता बाळ येणेपरी माता पिता नमस्कारी. वर्तता आला संवत्सरी न बोले बाळ कवणा सवे. माता बोलवी कुमारासी बोले शब्द ओंकारेसी. चिंता करीत असे मानसी मुख्य होईल म्हणून. पुस्ती जाण ज्योतिषाशी बोल नये काय यासी. उपाय असेल यास विशेषी म्हणून पुसे. वेळोवेळी सांगती जाण ज्योतिषी आराधावे कुलदेवतासी. आर्कवरी अश्वत्थपणेसी अन्न घालावे 3 वेळा. एक म्हणती होईल मुके यासी शिकवावे वरव्या विवेके. बाळ बोलू शके म्हणून सांगती विनोदे. हासोनी ओंकार उच्चारी बाळ आणि नेणे बोल केवळ. विस्मय करिता ती लोक सकळ ओंकार शब्द ऐकोनी. एक म्हणती नवल झाले सर्व ज्ञान असे भले. श्रवणे एकता बोल सकळ जाणूनी न बोले कवण्या गुणे. काही केली या न बोले सुता. चिंता करीती माता पिता पुत्राशी झाली वर्षे 7. मुका झाला दैवयोगे 7वे वर्ष कुमारासी. योग्य झाला मुंजीशी पुस्ताती समस्त ब्राह्मणाशी. केवी करावे म्हणून या विप्र म्हणते त्यावेळा संस्कारावे ब्राह्मण कुळा. उपनयना वेगळा अष्टवर्षे होऊ नये. माता पिता चिंता करीती उपदेशावे कोवणे रीती. मुका असे हा निश्चिती कैसे देव झाले आम्हा. कैसे दैव आपले ईश्वर गौरी आराधिले. त्रयोदशी शिवाशी पूजले वाया झाले म्हणत असे. ऐसे नाना परी देखा जननी करीत महादुःखा. जवळी येऊनी बाळका संभोखित मातेसी. घरात जाऊन त्यावेळा घेऊन आला लोखंड सबळा. हाती धरताची निर्मळा. झाले सुवर्ण 52 कशी. आणून देत असे मातेसी. विस्मय करी बवसी बोलूनी या पतीशी.
दाविती झाली त्यावेळी गोप्य करीती त्यावेळा मंदिरा नेले तया बाळा पाहती त्याची बाळ लीला अनेक लोह हाती देती अमृतदृष्टी पाहता स्वामी समृद्ध झाली सर्व हे मी विश्वास धरिती मनोधर्मी होईल पुरुष कारणिक मग पुत्रा ते अलिंगोनी विनविताती जनकजननी तू तारक शिरोमणी कारणिक पुरुष कुळदीपका तुझेनी सर्वस लादले बोलता आम्ही नाही ऐकले अज्ञान मायेने वेष्टिले मुखे ऐसे म्हणव तुझ आमचे मनीची वासना तुवा पूर्वा नंदना तुझे बोबडे बोल आपणा ऐकवावे पुत्रराया हास्यवदन तैवेळा यज्ञोपवीत दावी गळा कटी दाखवी मोंजी मेखला म्हणोनी दाखवी मातेसी संज्ञा करुनी मातेसी दावी बाळ संतोषी मोंजी बांधिताची आपणासी येईल म्हणे बोल सकळ माता पिता संतोषी विद्वान ज्योतिषी पाचारिती व्रतबंधन मुहूर्त पाती सर्व आयती करीते झाले केली आयती बहुतापरी रत्नखचित अळंबकारी माया मोहे प्रीती करी समारंभ करिता ती चतुर्वेदी ब्राह्मण येते शाखा परत वेळ पडती इष्ट सोयरे दाई जुगाती समस्त आले तया भवना नाना परीचे शृंगार उभारिले मंडप अपार आनंद करीत असे द्विजोर अपार द्रव्य वेचित असे नगर लोक विस्मय करती पुत्रासी एवढी आहे ती द्विजा लागली असे भ्रांती वृथा करीतो द्रव्य आपले इतके वेचुनी पुत्रासी व्रतबंधन करी असी गायत्री केवी उपदेशी करील आचार कवणेपरी एक म्हणती हो का भलते मिष्टांना आमासे मिळते देकार देतील हिरण्य वस्त्रे चाड नाही त्याच्या मंत्रा ऐसे नाना परीचे लोक विचार करते अनेक माता पिते अत्यंत सुख देवदेवक करिता ती चौल कर्म येरे दिवसा भोजन चौल मणीशी पुनरपी अभ्यंग करून हर्षी यज्ञोपवीत धारण केले मंत्रपूर्वक यज्ञोपवीत धारण करीती समस्त सहभोजन करावया गृहात घेऊन गेली माता भोजन करीन माते सवे निरोप घेत तो एक भावे मोंजी बंधन करावे म्हणून लाला पित्याजवळी विधियुक्त मोंजी देख बंधन केले त्या बाळका सुमुहूर्त आला तत्काळिका मंत्रोपदेश करिता आला गायत्री मंत्र अनुक्रमेसी उपदेश देता परियसी बाळ उच्चारी मनोमानसी व्यक्त न बोले कोणापुढे गायत्री मंत्र कुमारासी होता भिक्षा घेऊन आली माता वस्त्रभूषणे रत्नखचिता देती झाली त्यावेळी पहिली भिक्षा घेऊन करी आशीर्वचन देती नारी बाळ ऋग्वेद म्हणून उच्चारी आचार धर्मे वर्त तसे दुसरी भिक्षा देत माता उच्चार केला यजुर्वेदा ईशेत्वा लोक समस्त तटस्था माता तू किती तयवेळी तिसरी भिक्षा देत माता सामवेद पुढे आता अग्न आया ही गायन करीत तिन्ही वेद म्हणत असे सभा समस्त विस्मय करी पिता हर्ष निर्भरी मुखे बोले वेदचारी म्हणती होईल कारणे कै याते म्हणो नये नर होईल देवाचा अवतार म्हणून करीती नमस्कार जगद्गुरु म्हणून या इतक्यावरी तो बाळक मातेशी म्हणत असे एक तुवा उपदेश केला एक भिक्षा माग म्हणून नव्हेची बोल तुझे मिथ्या निर्धार झाला माझी हे चित्ता निरोप द्यावा आम्हा तोरिता जाऊ तीर्थे आचारावया आम्हा आचार ब्रह्मचारी भिक्षा करावी घरोघरी वेदाभ्यास मनोहरी करणे असे परी असा एकोणी पुत्राचे वचन दुःखे दाटली अतिगण उदके भरली लोचनी आली मूर्छना तये वेळी निर्जीव होऊन क्षणिक करती झाली मा शोक पुत्र माझा तू रक्षक म्हणून केली आशा बहु आमुते रक्षिसी म्हणून होती आशा बहुमनी न बोलसी आम्हा सवे याची गुणी मुखे म्हणविसी आपणासी न ऐको कधी तुझे बोल आता ऐकता संतोष होईल ईश्वर पूजा झाली सफळ म्हणून विश्वास केला आम्ही ऐसे नाना परी देखा पुत्रासी म्हणे ती बाळिका अलिंगोनी कुमारका कृपा बाकी तय वेळी एकोणी मातेचे वचन बाळक सांगे ब्रह्मज्ञान नको दुःख व अंतकरण आम्हा करणे माते असे तू ते आणखी पुत्रचारी होतील माते निर्धारित तुझी सेवा परी करती मनोभावे तू आराधिला शंकर जन्मांतरी पूर्वापार म्हणून मस्तकी ठेविती कर मग जाती स्मरण पूर्वजन्मीचा वृत्तांत स्मरता जा आली विस्मित श्रीपाद श्रीवल्लभ स्वरूपता दिसत असे तो बाळक देखोनी माता तय वेळा नमन केले चरण कमळा श्रीपाद उठवूनी अवलीळा सांगती गोप्य अवधारी एक माते ज्ञानवंती हा बोल करी गुप्ती आम्ही संन्यासी असो यती अलिप्त असो संसारी याची कारणे आम्ही आता हिंदू समस्त तीर्था कारण असे पुढे बहुता म्हणून निरोप मागती येणेपरी जननीयसी गुरुमूर्ती सांगे विनयसी पुनरुपी विनवी पुत्रासी एका श्रोते एके चित्ते पुत्रासी विनवी तय वेळ माते सांडूनी तुम्ही जरी जाल आणिक कधी न देखो बाळ केवी वाचू पुत्र राया दाकुटपणी तुम्ही तापस धर्मी कवण आहे हर्ष धर्मशास्त्री ख्याती सुरस आश्रमचारी आचरावे ब्रह्मचर्य वर्ष 12 त्यावरी गृहस्थ धर्म बरा मुख्य असे वामप्रस्थ तदनंतरा घडती पुण्य परंपार मुख्य आश्रम असे गृहस्थ आचरता होय अतिसमर्थ मग संन्यास घ्यावा मुख्यार्थ धर्मशास्त्र येणेपरी ब्रह्मचार्य मार्ग एका पठन करावे वेदाधिका विवाह होता गृहस्थनिका पुत्राधिक लादावे यज्ञाधिक कर्म साधोनिया तदनंतर संन्यास करणे न्याया येणे विधी आचरोनिया
अग्राह्य संन्यास बाळपणी समस्त इंद्रिय संतुष्ट व्हावे, मनीची वासना पुरवावी, तदनंतर तपासी यावे जावे, संन्यास घेता मुख्य असे. एकूणी मातेचे वचन. श्री गुरु सांगती तत्वज्ञान, एक नामधारका सुमने, म्हणून सांगे सिद्ध मुनी. गंगाधराचा नंदन विनवित से नमुन, ते परिसा श्रोतेजन. श्री गुरुचरित्र विस्तार, पुढे वर्तले अपूर्व एका. सिद्ध सांगे नामधारका, महाराष्ट्र भाषे करून टीका. सांगत असे सरस्वती गंगाधर. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वतोपाख्याने सिद्ध नामधारक संवादे श्री गुरु नरहरि बाळ चरित्र लीला वर्णनम नाम एकादशोऽध्यायः. श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त.